पहिल्या चढाईत हमला जर्सी नंबर 1 त्याला प्रत्युत्तर देत समाधान मोरे. आज मात्र वेग धारण करेल तो समाधान आणि आपल्या संघाला सुद्धा समाधान देईल. उभा ठाकला आणि समाधान यशस्वी पहिल्या चढाईत. जर सुरुवात अशी झाली तर एंड काय होईल अंदाज कोणी लावू नका. चढाईसाठी ऋतिक पाटील रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व. अफान आज रसिक मनावर अधिराज्य गाजवेलच. प्रशांत जाधव ओहो विराज राणे उभा ठाकला असता तर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं असतं मात्र माघार घेतली. पुन्हा एकदा समाधान. आता मात्र चढाईसाठी हर्षल खुटकर मध्य रक्षकाची भूमिका. प्रतीक बैलमारे 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. शुभम म्हात्रे एक नवीन उगवता सितारा. हा सामना तुमचा पैसा वसूल करेल. बघा समोरचा रसिक वर्ग किती दर्दी आहे, परंतु समोरचा रसिक वर्ग जरा सावधगिरी बाळगा, कारण हे वाघ कधी आपल्या अंगावर येतील सांगू शकणार नाही. गरजलेली आहे आणि भडकल्याशिवाय राहणार नाही. आता मात्र वापर होईल ते अफान रूपी तुफानाचं निघालाय. अफान मैदानात काय ती धमक, काय तो दहशत, काय तो दरारा आणि आपण याला हुकीचू करून दिलं नाहीये. जागेवर भिरकवलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. नजर हटी दुर्घटना घटी. स्टेबल सुद्धा होऊन दिलं नाही ते आपण याला. संघर्ष मैदानात चालू केलाय. तुम्ही बंद करा तुमच्या मनाचे दरवाजे. तुम्ही बंद करा तुमच्या मनाचे दरवाजे. आम्ही मनात उतरून जाऊन आमच्या खेळाच्या सारे. असा हा खेळ मैदानात रंगलाय. समाधानवर संघाची पूर्ण मदार आहे. समाधानी करेल का रसिक मायबाप प्रेक्षकांना समाधान. जबरदस्त फुटवर्क. बाजी समोर. भगदाड पाडलं खिंडीला असं म्हणावं लागेल. सुयोग गायकर चढाईवर. बलदंड शर्यष्टीचा हा खेळाडू. हो हो विराज राणे चमकलाय. हो काय क्षेत्ररक्षण केलंय विराजनं. नावात राज्य आहे आणि राज करतोय रसिक मनावर विराज राणे. अलिबाग तालुक्याची अभेद भिंत अंबुजा सिमेंट से जो बनी है. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण विराज. रसिकांना आनंद नक्की झालाय. रात्रीचे 2:20 25 मिनिटं झालेत आणि सामना मात्र जबरदस्त तुमच्या भेटीला. प्रशांत या हिऱ्याचा वापर केला जाईल. हो 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 थांबवलंय प्रतीक बैलमारेने. अर्थातच प्रशांत जाधव जाग्यावर थांबलाय. आकाश कोंडिलकर जबरदस्त साथ. चढाईसाठी ऋतिक पाटील. ऋतिक पाटील या वर्षीचा हंगाम गाजून सोडलेला अनस्टॉपेबल असा खेळाडू. हो 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 आपण याला पुन्हा एकदा आपण याला लॉक केलंय, हॅक केलंय या सॉफ्टवेअरला. जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं ते मर्देवी थेरण.
वादळ जर रुलावर आलं ना तर मरीदेवी धीरण आपण जरी झेंडा हिरवा लाल दाखवला तरी थांबणार नाहीये. ही एक्सप्रेस रुलावर येऊन देऊ नका, आली तर थांबणार नाही. एका चढाईत 5 ते 6 गुण मिळवण्याची दानत, ती शक्ती, ती भीमाची ताकद आपणमध्ये. ऋतिक पाटील या वर्षीचा हंगाम गाजवणारा बिनजोडचा बादशाह ऋतिक पाटील चढाई करतो. स्वतःवर विश्वास ठेवून घे, बाळगू नको शंका, तुझ्या सामर्थ्याचा वाजू दे सर्वीकडे डंका. असा डंका वाजवण्यासाठी सज्ज झालाय. क्रीडांगण नंबर 3 वर खारीक वाडा 5 पनवेल 3. मशाली पेटलेली आहे, वानवा पेटलाय, परंतु ऋतिक पाटील थांबत नाहीये. क्रीडांगण नंबर 3 वर ओंकार मिस्त्री पहा, वजन 34-35 च्या घरात, पण वेग काय आहे या खेळाडूच्या पायात. हिमालयाच्या डोंगरात सोना चांदीच्या खाणी आणि ओंकार मिस्त्रीची चढाई बकासूर बैलावानी. असा जबरदस्त खेळाडू ओंकार मिस्त्री क्रीडांगण नंबर 3 वर थैमान घालतोय थरथराट. चढाईसाठी पुनश्च एकदा समाधान. समोरच्या खेळाडूला आपल्या प्रांगणात खरोखर झेरबद्ध करण्यासाठी अनेक चालीरीती चालू आहेत. प्रत्येक संघाच्या व्यूह रचना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा ऋतिक खोलवर चढाई करेल का सुयोग. हो जबरदस्त चढाई. बाजी प्रभूंसारखी अडथळा रणनीती आता वापर करेल का धीरण संघ. समाधान मोरे. हो आता मात्र ही कमाल केले मैदानात. नाम मात्र 1 गुण हर्षल गुटकर. चढाईसाठी पुन्हा एकदा आता 4 विरुद्ध 1 बोनस पॉइंट ऑफ. 4 मध्ये गुणसंख्या मिळवण्यासाठी वाघाचं कालीच लागेल. तर वाघाचं कालीज आणि मर्दाची छाती आहे. तलवारीची गरज नाही, डोल्यात जागा आहे. स्वतःसाठी नसला तरी कबड्डीसाठी जीव आहे. ही अशी आमच्या कबड्डीची शान आहे. हा सामना तुम्हाला आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. जबरदस्त सामना, झोप उडून देणारा सामना.
निराग शांतता, रसिकांची तोबा गर्दी या स्पर्धेला या सामन्याला पाहायला मिळते आहे. धडाडीचा विस्फोट, चकित करणारी चढाई आणि अंगावर काटा आणणार हा सामना तुम्ही पाहताय. आपण याला जीवदान द्यावं लागेल. बजर रेडवर बसले आणि जरा पाणी पिलं तरी चालेल, तोंडावर पाणी मारलं तरी चाललं. तर हे युद्ध पेटलं तर बरोबर प्रफुल्ल पाटील साहेबांना ते तोंड द्यावं लागेल. प्रयत्न छान, जबरदस्त शुभम म्हात्रेवर अटॅक केलंय. सुयोग गायकर चढाई करेल. हो हो, मंथनचा प्रयत्न छान, चढूच्या जरा मार लागलेला बघा. प्रथम उपचार घ्या. मध्यांतर झालेल्या पूर्वार्ध झालेला आहे. कुणाची आघाडी कुणाची पिछाडी, गुणफलक समजेल का? धेरण 9 रायवाडी. जरा पाठी घ्या, पाठी घ्या. खेळाडूला बसायला जागा ठेवा. आऊट झालेल्या जाऊ दे. निकेश पाटील पाठी जाऊ दे. हे बाबा धेरण 9 रायवाडी 6. क्रीडांगण नंबर 9-6 हा बदलेल कॅल्क्युलेशन. पुन्हा एकदा चढाईवर प्रशांत जाधव. होईल का काबीज प्रशांत? निखाऱ्यासारखा तापलेला मरगल फाडून टाकणारा सामना. बोनस टिपलाय तो प्रशांत जाधवनं. प्रतीक पाटील वारंवार चढाया करतोय. सुपर टॅकलची नामी संधी आहे. काही शक्य आहे मैदानात. प्रामाणिक खेळ चालू आहे मैदानात. प्रशांत जाधव प्रयत्नाच्या हनुमान उडीचा मानस मात्र जेरबद्ध केलाय. प्रशांत जाधवला मर्दिल घेरण संघानं. सुपर टॅकलची संधी आहे. विराज राणे, समाधान मोरे मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न.
यशस्वी झाला ऋत्विक पाटील. खेळाडू बोलतायत काय, रसिक वर्ग ऐकतोय काय? हो हो हो, प्रतीक बैल मारे बोनस प्लस पॉइंट आणि मैदानात दाखल झालाय आपण. आता मात्र आपण तुफान आणल्याशिवाय राहणार नाही मैदानात. हीच ती सुवर्ण संधी आहे. पहिल्या पर्वामध्ये आपणच तुफान आलं नाही, परंतु दुसऱ्या पर्वात मात्र नक्की येईल. जबरदस्त शर्यष्टीचा हा खेळाडू चढाईसाठी सुयोग गायकर. संधीचं सोनं कोण करेल? प्रयत्न छान, मी म्हटलं काही घडू शकेल. यशस्वी प्रयत्न आणि सुयोग गायकरची पालखी उचलली गेली. जोरदार ताली होऊन जाऊ द्या. उडवला मैदानाच्या बाहेर. कधी कुणाची पालखी उचली जाऊ शकेल सांगू शकत नाहीये. हा कबड्डी आहे. रसिकांना आनंद बघा, पैसा वसूल झाला. जशी सुयोग गायकरला क्षेत्ररक्षण झालं. अनेकांच्या झोपा उडलेल्या दिसत आहेत. आता आपण मी म्हटलं की दुसऱ्या पर्वात तुफान आणेल, परंतु वापर मात्र समाधान मोरेचा होतोय. दिला शब्द माघार नाही आणि तलवारी शिवाय वार नाही, असा हा सामना मैदान रंगून सोडतोय. क्रीडांगण नंबर 3 वर एक सुद्धा रसिक राहिला नाही, कारण गर्दी झाली 1 वर. पनवेल 6, खारीकवाडा 15. ऋतिक पाटील चढाईसाठी. वर्मी वार चालू केलेत. पाडवादेवी रायवाडी. पुन्हा एकदा ऋतिक पाटील. हो हो, समाधान मोरेला टिपलाय. आणि आता मात्र रसिका मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी चढाई करतोय. आणि पुनश्च एकदा आपण याला थांबवलंय ते म्हणजे धरण संघानं. लोणाचा बोजा पडतोय पाडवादेवी रायवाडी संघावर आणि वापर होईल तो प्रशांत जाधव याचा. काही मिनिटांचा कालावधी बाकी. हो हो हो, बाजी लाजवाब क्षेत्ररक्षण. कमाल झाली मैदानात. मरीदेवी धेरण विरुद्ध पाडवादेवी रायवाडी असा हा सामना तुम्ही पाहताय. समाधान मोरे पुन्हा एकदा चढाईसाठी. आशेचा किरण. अजून भरपूर वेळ बाकी आहे.
जबरदस्त सामना रंगलाय मैदानात. वेळ अजून भरपूर बाकी आहे, काही शक्य आहे मैदानात. आता मात्र वाघ गरजणार, दरकाली फोडणार, आपण थांबणार प्रगतीपथावर, मात्र मध्यरेषा भेदणार तोपर्यंत क्षेत्ररक्षण झालं. जबरदस्त टॅकल. मोबाईल मध्ये शूटिंग करत असताना फ्लॅश चालू करू नका विनंती आहे. अजून काही घडू शकतोय, अजून वेळ बाकी आहे. एक मल्टिपल गुणांची रेड मैदान गाजून सोडतोय. पुन्हा एकदा चढायसाठी सुयोग. हो आता मात्र प्रयत्न छान मध्यरेषा, परंतु क्षेत्ररक्षण झालं. सुयोग गायकर याला हो समाधान मोरे याला पुन्हा थांबवलंय. शेवटची 3 मिनिटं बाकी. बघूया प्रशांत आपल्या संघासाठी आता काही करामत करेल का. अद्भुत आविष्कार आहे हा खेळाडू, परंतु आज मात्र वेग धारण केला नाही. प्रयत्न यशस्वी होतो. आता मात्र पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर. बेधडक असा हा सामना. जो सामना झाला क्रीडांगण नंबर 3 वर बादल खारीकवाडा विरुद्ध पनवेल स्पोर्ट पनवेल, यामध्ये बादल खारीकवाडा संघ 11 गुणांनी विजयी झालेला आहे. या संघाचा अंदाज भल्या लागत नाही हो. बादल खारीकवाडा आज सुद्धा त्याच पद्धतीची गेली आपण करत आहात. स्वागत आहे तुमचं, शुभेच्छा तुम्हाला. पुन्हा एकदा यशस्वी झालाय सुयोग. आकाश कोंडिलकर चढाईसाठी.
शेवटचा मिनिट बाकी क्रीडांगण नंबर 1 वर सुरुवात छान झालेली या सामन्याची. अशा तऱ्हेने विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं आपण कौतुक करूया. एक जबरदस्त सामना, रसिकांना आनंद मात्र नक्कीच मिळाला. विजयाचा शंखनाद होतोय. रसिकांनी मात्र अजूनपर्यंत पुढील सामन्यासाठी उपस्थित राहावे. की जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. धन्यवाद.